नमस्कार सर्व उपस्थित पत्रकार बंधू-भगिनी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांचे मी राजेंद्र मोरुशे सौगुरुताई जांभेकर विद्यालय शालेय समिती अध्यक्ष म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सौगुरुताई जांभेकर विद्यालय ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची मातृशाळा आहे। 1925 साली कैलासवासी सौ मालतीबाई जोशी यांनी फक्त 3 मुलींना घेऊन या ठिकाणी त्या काळी निषिद्ध समजल्या जाणाऱ्या स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि त्यानंतर या ठिकाणी मुलींची पूर्ण क्षमतेची मुलींची शाळा सुरू झाली आणि 1973 साली जे महिला विद्यालय म्हणून नामकरण होतं त्याचं सौ हुजूरताई जांभेकर विद्यालय, हुजूरताई जांभेकर महिला विद्यालय असं नामकरण झालं। आणि 2006 साली बदलत्या काळाप्रमाणे या महिला विद्यालयाचे सहशिक्षणाची शाळा म्हणजे मुला-मुलींची शाळा असं रूपांतर झालं आणि सौ हुजूरताई जांभेकर विद्यालय असं त्याचं स्वरूप झालं। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मालतीबाई आणि बाबूराव जोशी यांनी या शाळेची स्थापना केली आणि आपलं संपूर्ण जीवन अर्पण करून आज या शाळेमधूनच 1923 साली रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या सोसायटीची स्थापना झाली आणि मग या सोसायटीचा एक महावृक्ष, शिक्षणाचा महावृक्ष जो आज आपल्याला स्वरूप दिसतंय त्याचं झालं। त्यामध्ये अनेक व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे। सौ मालतीबाई आणि सौ श्री बाबूराव जोशी यांच्यानंतर आलेल्या विविध कार्यकारिणीच्या सदस्यांनी, कार्याध्यक्षांनी, विविध देणगीदारांनी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी ही संस्था एवढी मोठी होण्यासाठी प्रयत्न केले। आज या सौ हुजूरताई जांभेकर विद्यालयाच्या शतक महोत्सवी हे जे आता आम्ही सादर करणार आहोत शतक महोत्सवी वर्ष त्याची सुरुवात उद्यापासून होत आहे। या संपूर्ण कार्यक्रमाची जे स्वरूप आहे ते आपल्याला आमचे कार्यवाही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्यवाही तू बोल की बोल ना तू आमच्या कार्याध्यक्षा बोल श्रीमती शिल्पाताई पटवर्धन या आपल्याला यापूर्वी सर्व माहिती दिली। धन्यवाद। नमस्कार। 1 जानेवारी 1925 साली महिला विद्यालय म्हणजे आताचं हुजूरताई जांभेकर विद्यालयाची स्थापना मालतीबाई जोशी आणि बाबूराव जोशी या दाम्पत्याने केली। मला सांगायला आनंद वाटतो की 1923 साली त्यांचं लग्न झालं आणि लग्नात मालतीबाईंनी अट घातली की मी त्या पुण्यात राहणाऱ्या होत्या, मी खेडेगावात जाऊन शाळा काढणार आहे आणि त्याला जर तुमची मदत असेल तर मी तुमच्याबरोबर लग्न करेन। बोलणं आणि करणं इच्छा बऱ्याच जणांना असते पण कृतीत आणणं हे सगळ्यांना सहज शक्य नाही, पण मालतीबाईंनी ते करून दाखवलं। 23 साली लग्न झालं आणि 1 वर्षात, कारण 1 जानेवारीला स्थापना आहे 25च्या, म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षातच त्यांनी ही शाळा सुरू केली। आता त्याची माहिती जवळजवळ आता 15,000 मुलं आपल्याकडे शिकतायत, 22 युनिट्स आहेत, कॉलेजेस, शाळा, सगळीकडचं काम चांगलं चाललंय। आपल्याला जेव्हा असं वाटतं की ते सगळं उत्तम आहे तर तिथेच ते काम थांबतं, तर मला वाटतं आपलं काम प्रगतीपथावर आहे। आता संस्थेत जवळजवळ 1 लाख स्क्वेअर फूट बांधकाम सुरू आहे कॉलेजमध्ये, नवीन BBA सुरू झाले, MBA सुरू होतंय, इथे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण महिला विद्यालयात सुरू करणार आहोत। जसं ज्ञानदान आहे
तसं कर्मयोग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. 73 साली महिला विद्यालयाला गोदूताई जांभेकर हे नाव ठेवण्यात आलं किंवा दिलं. पण ह्या महिलेने सुद्धा अत्यंत सधन घरातल्या होत्या, पण त्यांना त्यांच्या प्रसूतीच्या वेळेला खूप त्रास झाला. अत्यंत कमी शिकलेल्या होत्या, पण त्या काळात नर्सिंगसाठी इंग्लिश 4थी शिकणं गरजेचं होतं. ते शिकून त्यांनी 3500 प्रसूती केलेल्या आहेत. मग गोदूताई जांभेकरांनी हे काम फुकट केलंय, मोफत केलंय. मग रेल्वेमध्ये सुद्धा एका स्त्रीला त्यांनी मदत करून तिथे प्रसूती करून तिला नंतर घरी पोहोचवलंय. म्हणजे जिचं नाव दिलंय आणि ज्यांनी काम केलंय या दोन्ही महिलांनी ही शाळा उत्तरोत्तर प्रगतीसाठी काम केलेलं आहे. मला वाटतं कोकणामध्ये रत्नागिरी एज्युकेशन हे दीपस्तंभासारखं काम करते आणि ते अजूनही करायला हवं. कारण पुढचा काळ आता देशाच्या किंवा आता भारतात अशी स्थिती आहे की माणसाला काम नाही आणि कामाला माणूस नाही. ह्या तत्वावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यापुढे काम करण्याचा विचार करते. BA BCom BSc किंवा एखादी पदवी घेऊन मूल फक्त बाहेर पडलं. आता सगळ्यात मोठं आपण म्हणतो IIT मध्ये जर इंजिनियर झाला तर त्याला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आताच्या आपल्याला जर बघितलं तर तिथे सुद्धा 25% मुलांना आता नोकरी मिळालेली नाही. म्हणजे पुढचा काळ मी फक्त नोकरीचा विचार करेन असा असणार नाही, तर मी उद्योगधंदा करेन, मी माझा आणि पर्यायाने देशाचा विकास करेन आणि माझ्याबरोबर 4 माणसाला सक्षम करेन. आज आपण एक असा निर्णय करायचा ठरवतोय की प्रत्येक व्यक्तीनं किमान 5 माणसाला आपल्या पायावर उभं राहावं. असं जेव्हा चांगल्याचं चक्र चालवायला लागेल तेव्हा प्रगतीचा आलेख हा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा पण उंचावेल असा आज संकल्प करायचा आमचा मानस आहे की आम्ही माणसाला काम नाही आणि कामाला माणूस नाही या तत्वावर काम करून स्किल डेव्हलपमेंटचे नवीन कोर्सेस सुरू करणार आहोत. त्याच्याकरता अनेक पर्यायांचा विचार चाललाय, ते कालांतराने तुमच्यापर्यंत येईल. इन्क्युबेशन सेंटर एक आपण नवीन घेतलंय, त्याच्यातून त्याची माहिती पुढच्या काळात मी देईन आपल्याला. जर कोणाला त्याच्यात काम करून जर तुमची आयडिया पसंत पडली तर तुम्हाला कर्ज मिळण्यापासून ट्रेनिंग पर्यंत सगळ्या व्यवस्था तिथे उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचं स्वरूप आहेच आहे. 1 तारखेला 11 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे. श्रीपादजी नाईक आणि राजनजी आर्लेकर राज्यपाल आता केरळ हे दोघं यायचे आहेत आणि समारोपाला नामदार नारायणराव राणे आणि उदयजी सामंत हे दोघं असणार आहेत. एखाद्या कामाचा संकल्प किंवा सुरुवात ही आहे आणि समारोप आपण 1 वर्ष असं म्हणणार नाही, तर हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती चालू राहील. अशा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला असू द्या. धन्यवाद. राष्ट्रीय दुर्घटना माननीय मनमोहन सिंग यांचं जे निधन झालं त्यामुळे 1 तारखेपर्यंत राष्ट्रीय दुर्घटना असल्यामुळे आपण आज दुपारी तिथे शोभायात्रा करणार होतो ती आपण पुढे ढकलली आणि 2 तारखेला सकाळी 9 वाजता ती शोभायात्रा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सगळ्या घटक संस्थांच्या शाळांच्या माध्यमातून केली जाणार. एवढा एकच फक्त बदल मला वाटतं कार्यक्रमामध्ये झाला. शोभायात्रेचा मार्ग जो आहे शिर्के हायस्कूल आणि कॉलेज GGPS जयस्तंभावर येतील. जयस्तंभावरून सुरू होईल त्या गोदूताई जांभेकर विद्यालयाजवळ थांबतील. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या परिसराची सगळी युनिट यात समाविष्ट होती आणि रामनाका, विठ्ठल मंदिर, काँग्रेस भवन, 18 बाजार मार्गे परत तिथे येऊन संपेल. साधारणतः 1000 विद्यार्थी आणि शिक्षक त्याच्यामध्ये समाविष्ट असतील. सर्वजण आज या ठिकाणी आला. एक फक्त तेवढं सांगायचं युट्यूबच्या लाईव्ह केलेला आहे. त्याचा QR कोड नंबर सुद्धा दिलेला आहे. ते फक्त पण सगळ्यांनी हा कार्यक्रम आवर्जून बघावा आणि त्याला प्रसिद्धी सुद्धा द्यावी यासाठी आपल्याला विनंती आहे. सगळ्यांना